जय भीम नमो उद्धाय मित्रांनो। अनिल मिश्रा हे स्वतःला ॲडव्होकेट म्हणतात, ग्वालियरचे आहे असे म्हटल्या जातात। त्यांनी नुकतंच एक विधान दिलेलं आहे। ते विधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना खतम करायचं, त्यांच्या विचारांना नष्ट करायचं, दुसरं आरक्षणाला खतम करायचं आणि तिसरं म्हणजे सनातन धर्माची स्थापना करायची। आता ह्या अंधभक्ताला कोण सांगेल की बाबासाहेब आंबेडकर हे नुसते वकील नव्हते, तर ते बॅरिस्टर होते, प्रज्ञा सूर्य होते, महामानव होते, बोधिसत्व होते, विश्वरत्न होते, समाजसुधारक होते, समाजशास्त्रज्ञ होते, मानसशास्त्रज्ञ होते आणि हा व्यक्ती फक्त एक LLB लॉयर आहेत। म्हणजे विचार करा। आणि एवढंच नाहीत, बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार होते। त्यांनी ह्या देशाची राज्यघटना लिहिली आहे आणि हा व्यक्ती स्वतःला वकील म्हणवतो, पण वकिलीच्या नावावर हा एक स्वतःला आपण त्याला एक अंधभक्तच म्हणू। बाकी वकिलांचा आभार की जे स्वतःला वकील आहेत, जे बाबासाहेबांचे विरोध करत नाहीत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार। पण बाबासाहेबांना भारतामध्ये राहून विरोध करणं हे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं मित्रांनो। ही घटना बघा, ह्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे। आम्ही हा व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण की कॉपीराईट येण्याचे जास्त चान्सेस आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही म्यूट करून तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो। जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही सोशल मीडियावर किंवा आणखीन ट्विटर एक्सवर देखील उपलब्ध होईल किंवा यांच्या अकाउंटवर देखील तुम्हाला मिळू शकते। पण भारतात राहून बाबासाहेबांचा विचार नष्ट करण्याची धमकी हे खुले छूट देत आहेत। नुकतीच यांनी भूषण गवईला म्हणजे जे भूषण गवईवर जे हमला झालेला आहे त्याचा देखील आपण तीव्र विरोध करायला हवा मित्रांनो। म्हणजे विचार करा, सनातनची स्थापना करणं याचं पहिलं लक्ष आहे, बाबासाहेबांचे विचार नष्ट करणं याचं दुसरं लक्ष आहे आणि आरक्षण खतम करणं याचं तिसरं लक्ष आहे मित्रांनो। बघा किती मोठ्या प्रमाणात जातीवाद पसरलेला आहे, त्यामुळे अशा घटनांपासून सावध व्हा। आणि ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय भीम नमो बुद्धाय।